सर्वप्रथम धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेजी, तसेच बाबांच्याही चरणी वंदन करतो. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझे सर्व सहकारी, आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 24 आणि 25 डिसेंबरला आपण शिर्डी या ठिकाणी म्हणजे याच प्रिमायसेस मध्ये साई पालखी निवारा कार्यालय आणि या परिसरात एका मंदिर परिषदेचं आयोजन केलेलं. ही मंदिर परिषद तृतीय राज्यस्तरीय महाराष्ट्र न्यास परिषद असणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद. वास्तविक पाहता या मूळ विषयाकडे जाण्याच्या आधी आपल्या सर्वांना महाराष्ट्र मंदिर महासंघ नेमकं काय कार्य करतं किंवा महाराष्ट्र मंदिर महासंघ ही नेमकी काय संघटना आहे याच्याविषयी सगळ्यांना अवगत करून देतो, म्हणजे मग लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीने कार्य चाललंय. 2008 ला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि धार्मिक संस्था महासंघ याच्यापासून आपल्या कार्याची सुरुवात झाली. तत्कालीन काँग्रेस शासन असताना महाराष्ट्रातली 4.5 लाख मंदिरं सरकारनं सरकारी नियंत्रण घेण्याचा एक निर्णय घेतलेला होता. त्यावेळेस विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. प्रश्न आमचा हा होता की आज कुठलीही मस्जिद किंवा मदरसा किंवा चर्च ताब्यात घेतलं जात नाही, केवळ हिंदूंचीच मंदिरं ताब्यात का घेतली जातात. वास्तविक पाहता परवाच विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी सुद्धा हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने उपस्थित केला की एकाच धर्मियांची मंदिरं का ताब्यात घेतली जातात, अन्य धर्मियांच्या बाबतीत का असा विचार केला जात नाही. आणि मग याच भूमिकेतनं सुरुवात करून आपल्या कार्याची सुरुवात झालेली आहे. संपूर्ण राज्यभर आंदोलन केल्यानंतर मंदिर विश्वस्त असतील, हिंदुत्ववादी संघटना असतील, पुरोहित पुजारी संघटना असतील, सगळ्यांमध्ये जागृती झाल्यानंतर की एवढं वातावरण तयार झालं की एवढा दबावगट तयार झाला की सरकार सत्तेत असताना सुद्धा सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि तिथून खऱ्या अर्थाने कार्याची सुरुवात झाली. संघटन सुरू झालं. नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो की महाराष्ट्रामध्ये चॅरिटी कमिशनर ऑफिस किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालय असेल, या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर 2008च्या दरम्यान महाराष्ट्रात शासनाने मंदिरांना 2% अंशदान हे सुरू केलं होतं. टॅक्स भरण्याचा भाग सुरू केला होता. काही जैन मंदिरं, जैन संघटना, हिंदू जनजागृती समिती, आम्ही सर्वांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रितपणे एक निर्णय घेतला आणि त्याला कोर्टाची लढाई सुरू केली. हायकोर्टात हा मुद्दा उपस्थित केला आपण आणि हायकोर्टात 2008 पासून ते आज 2024 पर्यंत या निर्णयाला जी स्थगिती आहे त्याच्या पाठीमागं मंदिर महासंघ असेल किंवा हिंदू जनजागृती समिती किंवा तत्कालीन ज्या सर्व संघटना एकत्र आल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न. आज मंदिरांना या पद्धतीने टॅक्स भरावा लागत नाही, हा निर्णय स्टे आहे त्याच्यावर. त्यानंतर मग कमी अधिक प्रमाणात सगळीकडे कार्य सुरू झालं. मंदिर महासंघाचं कार्य, महाराष्ट्र मंदिर महासंघाचं कार्य हे प्रामुख्याने पंचसूत्रीच्या आधारावर कार्यरत आहे. एक आज प्रत्येक क्षेत्रात बघितलं तर संघटन आहे. रस्त्यावरती आपण गेलो तर भाजीवाल्यांचं संघटन असतं, वकिलांचं संघटन आहे, डॉक्टरांचं संघटन आहे, इव्हन आपल्या पत्रकार बंधूंची पण संघटना असते. याच्यामध्ये पोलिसांचं संघटन आहे, कामगारांचं संघटन आहे. मग हिंदू धर्मात एक मोठी आधारशिला असलेली व्यवस्था आहे, एक मोठा घटक आहे हिंदू धर्म संस्कृती याच्यामधला मंदिर. मग या मंदिरांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीच्या अडचणी आल्या त्याच्यासाठी एक सामायिक व्यासपीठ नाहीये, एक संघटना नाही याच्यामध्ये. आणि याच भूमिकेतून आम्ही पुढे आल्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाची अधिकृत स्थापना किंवा या पद्धतीने एकत्रित काम करून पुढे जाण्याचा जो निर्णय 2008 लाच घेतला होता, हळूहळू करत आला 2023 ला जळगाव या ठिकाणी 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 ला मंदिर परिषद झाली. ही राज्यस्तरीय पहिली मंदिर परिषद झाली. त्या कालावधीत कमी अधिक प्रमाणात बैठका आहेत, मंदिरांच्या भेटीगाठी आहेत, संपर्क अभियान आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन आम्ही महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या मंदिरांचं एक ऑनलाईन मंदिर अधिवेशन घेतलं. त्याला अगदी कामाख्या मंदिरांच्या पुजाऱ्यापासून ते रामेश्वरम पर्यंत आणि काश्मीर मधल्या मंदिरांपासून ते अगदी दक्षिणेपर्यंत ह्या सगळ्यांपर्यंतची मंदिरांचे विश्वस्त 1000 मंदिर विश्वस्त ऑनलाईन जोडले होते. आणि त्या सगळ्यात एक भूमिका पुढे आली की आपण केवळ ऑनलाईन, आता अडचण आहे तर ठीक आहे ऑनलाईन जोडूयात, परंतु या सगळ्या समस्या जर सोडवायच्या असतील, आपल्याला एकत्र यायचं असेल तर प्रत्यक्ष काहीतरी घडलं पाहिजे. आणि मग 2023 ला फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाची अधिकृत घोषणा झाली. मागच्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ओझर या ठिकाणी आपली द्वितीय
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद राज्यस्तरीय ही आपली ओझर अष्टविनायक या ठिकाणी पार पडली. त्याच्यामध्ये लेण्याद्री असेल अष्टविनायक किंवा तुमचं ओझरचं अष्टविनायक, भीमाशंकर देवस्थान, मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी मंदिर परिषद पार पडली. आणि त्यानंतर तिसरी मंदिर परिषद आता 24 आणि 25 डिसेंबरला आपण शिर्डी या ठिकाणी घेतोय. साई पालखी निवारा जीवदानी माता मंदिर जे आपलं विरारचं आहे, या ठिकाणी स्वप्नीलजी स्वतः उपस्थित आहेत. आज जीवदानी माता मंदिरचे पण आणि साई पालखी निवाराचे एक व्यवस्थापकीय प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य या मंदिर परिषद लाभलेलं आहे. आणि या मंदिर परिषदेचे आयोजक जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ आहे, आपल्याला निमंत्रण पत्रिका पण जोडून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवदानी माता देवस्थान जे आहे विरारचं ते त्या ठिकाणी आयोजक आहे. श्री साई पालखी निवारा कार्यालय हे जे आपलं पूर्ण प्रिमायसेस आहे याचा आयोजक आहे. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान त्याचा आयोजक आहे. आणि हिंदू जनजागृती समिती असं 5 संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही मंदिर परिषद या ठिकाणी होते आहे. आता ही मंदिर परिषद घेण्याचा उद्देश नेमका काय आहे? ही मंदिर परिषद आधीची झाल्यानंतर काय गोष्टी साध्य झाल्या आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. प्रामुख्याने जर आता आपण पाहिलं याच्यामध्ये तर ही मंदिर परिषदेमध्ये अनेक ठिकाणी मगाशी मी म्हटलं की सरकारी हस्तक्षेप मंदिरांमध्ये असतो. हा सरकारी हस्तक्षेप थांबला पाहिजे, कारण ज्या ज्या ठिकाणी सरकारी नियंत्रित मंदिरं आहेत ते सरकारी हस्तक्षेप आहे अशा ठिकाणी भाविक भक्तांच्या किंवा श्रद्धाळूंच्या श्रद्धांना जो विचार व्हायला पाहिजे तो विचार होताना काही ठिकाणी दिसत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा की अनेक ठिकाणी मंदिरांच्या जमिनी अनाधिकृत पद्धतीने बळगावल्या जात आहेत. कालच मी नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली, कधी आपल्या कधी प्रेस नोट आलेली असेल की शेकडो एकर जमिनी महाराष्ट्रामधल्या सरकारी अधिकारी, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या ठिकाणचे तलाठी असतील आणि बिल्डर लॉबी असेल किंवा काही मंदिरांचे विश्वस्त असतील, त्याच्यामध्ये अशा सगळ्यांच्या संगनमताने विशेष करून सरकारी अधिकाऱ्यांचा रोल याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. कारण उदाहरण फक्त तुम्हाला मी सांगतो की अमरावती जिल्ह्यातलं एक कालेश्वर महादेव संस्थान आहे, सोमेश्वर महादेव संस्थान आहे. 5 एकर जमीन त्या ठिकाणी जवळ 50 कोटी रुपयाची जमीन केवळ 960 रुपयाप्रमाणे विकण्याचा घाट घातला होता. अगदी आज सकाळी त्याच्या ऑर्डर पारित करून दुसऱ्या विषयाची सुरुवात होणार या पद्धतीने त्या कलेक्टरनं आदेश काढला होता. मंदिर महासंघाच्या लक्षात आल्यानंतर आपण तत्काळ त्याला स्थगिती मिळावून लगेचच विभागीय आयुक्तांची भेटीगाठी घेतली आपल्या पदाधिकारी त्या ठिकाणी आणि त्याच्यावर स्टे आणण्यासाठी प्रयत्न केला. 2 दिवसात आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भात जर अशा गोष्टी झाल्या, घोटाळे झाले तर त्याला शिक्षा होईपर्यंत मंदिर महासंघ शांत बसणार अशी आपण भूमिका घेतली. त्याच्यानंतर बालाजी देवस्थान संस्थान अकोल्यामधलं त्याही ठिकाणी हाच प्रकार झाला. आणि ह्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्ही आपल्या माध्यमातून समाजाकडे काय विषय पोहोचवला त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अनेकांच्या जमिनी अशा प्रकारे अडकलेल्या आहेत. आणि ह्या जमिनींच्या बाबतीत त्याला कोण वाली आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी पडतो. आमच्याकडे भाऊबंदकीमध्ये बांध इकडे तिकडे झाला तरी एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत प्रकार जातात. देवाच्या शेकडो एकर जमीन याच्या बाबतीत काय, मग हा भाग आपण सुरू केलेला आहे. आणि आता 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, कॅबिनेट मंत्री भरतसेठ गोगावले यांच्याबरोबर आमच्या मीटिंग झाल्या. आणि महाराष्ट्रामध्ये एक अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट हा कायदा तत्काळ लागू करण्यात यावा ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. कारण सध्याच्या विद्यमान कायद्यानुसार जे एक्झिस्टिंग सिव्हिल पद्धतीने गुन्हे दाखल होतात किंवा कारवाई होती ती पुरेशी नाही. याच्यामध्ये क्रिमिनल लॉ प्रमाणे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचे कायदे हे आसाम, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये, ओडिसा या राज्यांमध्ये ऑलरेडी आहे की ज्याच्यामध्ये जर असं कोणी जमिनी बळगावण्याचा किंवा त्या ठिकाणी अवैध पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर 15 वर्षाची शिक्षा आहे. गुजरात राज्यामध्ये पण हा कायदा लागू आहे याच्यामध्ये. मग अशा प्रकारे या कायद्याची मागणी करणारी आमची भेट त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय विषय महत्वाचा आहे, सकारात्मक आहे. आणि म्हणून या संदर्भात आम्ही आता हे अधिवेशन तर संपलेलं पण नेक्स्ट अधिवेशनापर्यंत या संदर्भात आम्ही निश्चितपणे हा विषय गंभीर त्याच्यावरती लक्ष घालून पुढचा भाग करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये हा एकच विषय नाही. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डनं सुद्धा बळगावलेल्या आहेत. त्याच्या काही केसेस इव्हन आपल्या नगर जिल्ह्यातल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या केसेस सुद्धा चालू आहेत. अगदी गुरुवारचं कानिकनाथ देवस्थान आहे, देवस्थानाच्या जमिनीवर त्या देवस्थानावर दावा लावण्याचा प्रयत्न. मी काही दिवसांपूर्वी शनी शिंगणापूरला गेलो होतो. शनी शिंगणापूरच्या 19 एकर जमिनी घेतल्या त्यांनी मुस्लिमांकडे
घेतल्यानंतर काही दिवसांनी दावा मात्र वक्फ बोर्डला होता नाही, सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे त्याची. बीडमध्ये कंकालेश्वर मंदिर आहे, त्याच्या 12 एकर जमिनीवरती या ठिकाणी वक्फ बोर्ड दावा लावलेला आहे. असं करत करत आम्ही पुढे चाललो तेच अनेक ठिकाणची उदाहरणं समोर आली. आणि केवळ मंदिरांच्याच जमिनी नाही, आज वक्फ बोर्डचा विषय घेतला, हाही विषय या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेला जाणार आहे की वक्फ बोर्ड आणि वक्फचा कायदा जो 1995 चा ऍक्ट आहे, या कायद्यात अमेंडमेंट नव्हे तर या कायद्यामध्ये कायदा रहितच झाला पाहिजे, ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी आपली असणार आहे. आज जमिनी बळकावण्याचं षडयंत्र किती प्रचंड प्रमाणात या वक्फ बोर्डला अधिकार दिले, इक्वल टू हायकोर्ट. तुमच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर एखादी वक्फने नोटीस पाठवली तुम्हाला तुमच्या मंदिराला, आजपासून ही जागा आमची आहे, तर किती अधिकार आहेत त्यांना? अधिकार 1. नोटीस पाठवल्यानंतर तुम्ही सिद्ध करायचं जागा तुमची कशी आहे. त्यांनी नाही सिद्ध करायचं, त्यांनी नोटीस पाठवायची फक्त. 2 महिन्यांच्यात ऑब्जेक्शन घेतलं नाही तर कायमस्वरूपी जागा वक्फ बोर्डची. बरं, ज्या वक्फ बोर्डमधनं ही नोटीस येते त्या वक्फ बोर्डचे पाठवणारे लोक तेच असतात आणि त्यांच्या समोर जाऊन तक्रारी करायच्या. बरं, वक्फ बोर्डच्या त्या तिथल्या स्टाफला, तिथल्या सगळ्या लोकांना पब्लिक सर्वंटचा दर्जा, सरकारच्या खिशातनं पैसे जात आहेत त्या ठिकाणी असं. तर या महत्वाच्या गोष्टी समोर घेऊन आपण वक्फचा कायदा रहित झाला पाहिजे, अवास्तव अधिकार रहित केले पाहिजे, ही मागणी आपण करतोय. आपल्यापैकीच हिंदू जनजागृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना नुकतीच जगदंबिका पाल यांनी एक मीटिंग बोलवली राष्ट्रीय स्तरावरची. वक्फ संदर्भात तुमचे काही ऑब्जेक्शन्स असतील तर आम्हाला त्या ठिकाणी एकत्रित चर्चा करायला बोलवलं होतं. आणि या संदर्भात पार्लमेंटरी कमिटीच्या बोर्डमध्ये सुद्धा आपण सजेशन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मांडला. म्हणजे मंदिर सरकारीकरण मुक्त असेल, मंदिरांच्या जमिनी बळकावण्याची प्रकरणं असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये अशा अनेक मंदिरं आहेत की ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार आज अनेक ठिकाणी दुर्लक्षित झालेला आहे. हा जीर्णोद्धार होणं आवश्यक आहे, त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. ते संवर्धन किंवा जीर्णोद्धार करत असताना पारंपरिक जी पद्धत आहे त्याच पद्धतीने तो झाला पाहिजे. हे तर बऱ्याचदा असं होतं की जीर्णोद्धार म्हणजे किंवा संवर्धन म्हणजे सुशोभीकरण, त्या ठिकाणी नवीन पद्धतीने सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, केल्या जातात, हे व्हायला नको याच्यामध्ये असं. त्याचबरोबर पुरोहित पुजाऱ्यांच्या काही समस्या आहेत. मंदिरात कार्य करणारे अनेक पुजारी आहेत. आज आंध्र प्रदेश सरकार असेल, दिल्ली सरकार असेल, ओडिशा सरकार असेल, मस्जिदीत बसलेल्या मुल्ला मौलवींना बांग देण्यासाठी 15-15, 18-18 हजाराचा पगार देत आहे. आंध्र प्रदेशचं सरकार सुद्धा मौलवींना पण पगार देतं आणि आमच्या पुजाऱ्यांना पण पगार देतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुजाऱ्यांना मासिक वेतन किती असेल कल्पना करा तुम्ही. मंदिरांमध्ये करणार आंध्र प्रदेश राज्यामध्ये सेवेकरी म्हणून असणाऱ्या पुजाऱ्यांना मासिक वेतन आहे 250 रुपये. आमच्या देवाला हार घालायचा म्हणलं तरी 250 रुपयाचा हार घालावा लागतो आम्हाला. तेवढा कमीत कमी पैसा खर्च करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे कामगार ऍक्ट, त्याच्यामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार सुद्धा कुठल्याही कामगाराला मिनिमम रोज 371 रुपये दिले गेले पाहिजे. कायदा सांगतो म्हणजे जवळजवळ 3,500 पेक्षा जास्त रक्कम दिली पाहिजे. त्या ऍक्ट अंतर्गत जरी विचार केला तरी पुजाऱ्यांचं कुठं वेतन बसतंय त्याच्यामध्ये. बरं, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय, हे कसं आहे याच्यामध्ये? म्हणजे एकंदरीतच पुजाऱ्यांच्या सुद्धा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. या विषयी आपण मंदिरांमध्ये किंवा एकंदरीत ज्या परिसरांमध्ये हा विषय चर्चेला घेतोय, सरकारकडे त्यांच्याही समस्या मांडण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र मंदिर महासंघाला एक अधिकृत संघटना घोषित करावी अशी मागणी या ठिकाणी आहे. भक्तांना मंदिराशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांची आपण सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सामूहिक आरती असतील, सामूहिक उपासना असतील. म्हणजे मंदिर महासंघाच्या पंचसूत्रीतलं दुसरं सूत्र आहे की मंदिर ही सनातन धर्म प्रचाराची केंद्र झाली पाहिजे. पहिलं मी तुम्हाला सांगितलं की मंदिरातलं आपापसातलं संघटन, मंदिरांचा आपापसातला समन्वय, मंदिरांचं सुरक्षा. परवाची घटना आहे सातारा जिल्ह्यामधल्या एका देवस्थानामध्ये, त्या ठिकाणी मूर्तीची तोडफोड झाली, विडंबना झाली त्या ठिकाणी. पण दुर्दैव असं असतं की मूर्तीची विडंबना झाल्यानंतर पोलिसांचा हा प्रयत्न असतो की तो व्यक्ती जो असतो तो माथे फिरू कसा ठरेल. मला हा प्रश्न पडतो की अनेक ठिकाणी आपल्या देवतांच्या मूर्तींची विडंबना झाली, काहीतरी त्या ठिकाणी देवतेचा अपमान झाला, तर लगेच ती व्यक्ती एका दिवसात माथे फिरू कशी ठरते. म्हणजे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो, भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो. तेव्हा मंदिरातल्या मूर्ती असतील किंवा मंदिरं असतील, सुरक्षित राहण्यासाठी मंदिरांची सुरक्षा हा आपला चौथा घटक आहे याच्यामधला. आणि मंदिरांची एक संपर्क यंत्रणा तयार झाली पाहिजे कोऑर्डिनेशनच्या दृष्टिकोनातून. संघटन, समन्वय, संपर्क यंत्रणा, सुरक्षा आणि मंदिर सनातन धर्म प्रचाराची केंद्र झाली पाहिजेत. या पंचसूत्रीच्या आधारे मंदिर महासंघाचं आपलं कार्य चालू आहे.
या संदर्भात काही महत्वपूर्ण उपक्रम आम्ही आतापर्यंत घेतलेले होते. जसं मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू होणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आजपर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या 3 राज्यांमध्ये 800हून अधिक महत्वाच्या मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झाला. ड्रेस कोड, वस्त्रसंहिता, सात्विक वेशभूषा. आज ड्रेस कोड का आवश्यक आहे या संदर्भात काही जणांच्या मनात प्रश्न येतो, परंतु महत्वाचा भाग हा आहे की आज पब वरती डान्स करायला जायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला पाश्चात्य वेशभूषा लागते. तामिळनाडूमध्ये एक युवक पारंपरिक वेशभूषेमध्ये विमानाने मुंबईमध्ये आला आणि विराट कोहलीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायला गेटवरती त्याला अडवण्यात आलं का तर त्यांनी आपली भारतीय वेशभूषा धारण केलेली होती. त्याची लुंगी होती दक्षिणात्य पद्धतीची आणि वरती झब्बा घातलेला होता. त्याला आतमध्ये जाऊ नाही दिलं. मोठी न्यूज झाली होती ती सगळी याच्यामध्ये. तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये असे काय नियम आहेत? 5 स्टार हॉटेलमध्ये धोतर घालून जाऊन दाखवा मला तुम्ही. काय तिकडे धोतर घातल्याने काय अडचण येते का? पण ते नियम आहेत तुमच्या त्या ठिकाणी. शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश असतो, वकिलांना ड्रेस कोड असतो, डॉक्टरांना ड्रेस कोड असतो. मग आमची मंदिरं थोडी पवित्र स्थान आहेत ना, मग त्या ठिकाणी ड्रेस कोड का नको? हा मुद्दा मूळ आपण घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, मंदिरांच्या बैठका झाल्या, मंदिर विश्वास स्वयंस्फूर्तीने पुढे आले आणि आज अनेक ठिकाणी अगदी तुमचं भीमाशंकरचं देवस्थान असेल, घृष्णेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते असेल, अनेक ठिकाणी हा ड्रेस कोड लागू झालेला आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या अनेक मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू व्हावा हे अभियान आपलं सुरूच आहे याच्यामध्ये. असं तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. बाकी अन्य बरेचसे मुद्दे आपण या ठिकाणी उचललेले आहेत आतापर्यंत. अगदी उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर तुळजापूरच्या देवस्थानाचं सरकारीकरण झालेलं. या देवस्थानात 2009 पर्यंत म्हणजे 1991 ते 2009 या कालावधीपर्यंत देवस्थानाच्या अंतर्गत झालेल्या घोटाळ्यांच्या काही गोष्टी आम्ही उघड केलेल्या होत्या. ती हायकोर्टमध्ये केस चालली संभाजीनगरच्या, त्यानंतर आज ती सुप्रीम कोर्टमध्ये केस गेलेली. 2 महिन्यात त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया सुरू होऊ शकेल. त्यात आपण हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ एकत्रितपणे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये लढाई करतोय. या केसचे वकील सुद्धा या मंदिर परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. विषय असा आहे की तुळजापूरच्या देवस्थानला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली 2472 एकर जमिनीपैकी 272 एकर जमीन गायब होती. 480 किलो चांदी, 140 किलो सोनं, 277 एकर जमीन गायब. याचबरोबर या देवस्थानामधल्या अध्यक्षपद ज्याच्याकडे असतं तिथला पदसिद्ध जिल्हाधिकारी असतो. आता मला सांगा की जिल्हाधिकारी जर त्या कालावधीत अध्यक्ष असेल तिथला, तर मंदिरात झालेल्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी जबाबदार कोण? जिल्हाधिकारी पाहिजे. पण असं नाही झालं. आपली जस हे सगळी मागणी आपण केली, 2010 पासून सीआयडी चौकशी लागली, त्याचा पाठपुरावा केला. 2017ला आपण 15 हायकोर्टमध्ये गेलो संभाजीनगरला, 2017ला आपण तिथं गेलो, पुढं पुनर्याचिका दाखल केली. या सगळ्यांचा परिणाम झाला की त्याच्यावरती हायकोर्टने निर्णय असा दिला, 16 लोकांना दोषी ठरवलं. त्यात 6 तुमचे तहसीलदार आहेत, 6 तुमचे ते ठेकेदार आहेत, 2 धार्मिक अधिकारी आहेत, असे एकूण 16 अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं. पण प्रश्न हा आहे की तिथं असणारा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो, ते दोषी का नाही त्याच्यामध्ये? आणि आज याच कारणांसाठी आपण हायकोर्ट पासून सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई करतो. भगवंताची जमीन असेल, संपत्ती असेल आणि सरकारीकरण झालेला दुष्परिणाम आहे हा सगळा. त्यामुळे या दृष्टिकोनात नाही पंढरपूरचं एक उदाहरण दिलं. पंढरपूरच्या देवस्थानामधलं पण तुम्हाला उदाहरण सांगतो. 2012ला पहिली प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली आणि आंदोलन वारकरी संप्रदायाने आपण सुरू केले. याच्यामध्ये त्यामध्ये 1250 एकर जमीन मंदिराची होती. पण होती कुठं, कोणाच्या नावावर आहे, त्याचं उत्पन्न कुठं जाते, काय काही माहित नव्हतं याच्यामध्ये. हे सुरू केल्यानंतर अगदी तुम्हाला मी आनंदाने या ठिकाणी सांगतो की लास्ट 6 महिन्यापर्यंत या पंढरपूरच्या देवस्थानातली 1250 एकर जमिनीपैकी 1125 एकर जमीन ऑन रेकॉर्ड आली. आज पंढरपूरच्या देवस्थानाला ती मिळाली याच्यामध्ये. त्यामुळं या अनुषंगाने प्रयत्न आपले सगळीकडे चालू आहे त्याच्यामध्ये आणि या संदर्भातही जागृती चालू आहे. आता मूळ मुद्दा जो आहे की या सगळ्यांच्या जागृतीच्या दृष्टिकोनातून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मंदिर एकत्र आली पाहिजे. जशा या सरकारीकरण झालेल्या मंदिरातल्या समस्या आहेत, तशा छोट्या मोठ्या अनेक मंदिरांच्या समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून मंदिर महासंघ आहे. या सर्वांचं एकत्रीकरण म्हणून महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आहे. आणि ही परिषद 24 आणि 25 डिसेंबरला आपल्या शिर्डी या ठिकाणी होते आहे. या मंदिर परिषदेला प्रामुख्याने जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जे सुप्रसिद्ध वकील आहेत, ऍडव्होकेट विष्णू शंकर जैन, जे स्वतः ज्ञानव्यापी मंदिराच्या संदर्भात लढा देत होते.
देत आहेत, मथुराच्या प्रकरणात चालू आहे, भोजशाळेच्या प्रकरणात चालू आहे, की जी जी मंदिरं पूर्वीची होती आणि त्याच्यानंतर मस्जिदीत रूपांतर झालं, मोगल आक्रमकांपासून ज्यांनी ज्यांनी ते सगळं केलं, या सर्व मंदिरांच्या सर्वेक्षण असेल, त्याच्या केसेस असतील, प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट जो 1991 चा आहे तो रहित करावा असेल, वक्फ बोर्ड कायदा रहित करावा, या सगळ्या लढाईमध्ये जे अग्रेसर आहेत ते विष्णू शंकर जैन स्वतः आहेत. त्याचबरोबर जैन टेम्पल ट्रस्ट आहेत, 500 ट्रस्ट आहेत, मास्टर ट्रस्ट आहे, त्याचं नाव आहे महाजन ट्रस्ट, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालेल. त्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत गिरीश शहा म्हणून, ते स्वतः उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक श्री विलास वहाने हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर देवगड संस्थानचं एक आदर्श सुव्यवस्थापन कसं असावं, शेगावच्या गजानन महाराज मंदिरांचं दुसरं नाव आहे आपल्या देवगडच्या संस्थानचं, ते आहेत. त्याचे परमपूजनीय भास्करगिरी महाराज आहेत, पूजनीय रामगिरी महाराज आहेत, हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला आणखी सांगावंसं वाटतं या ठिकाणी की मीडिया, आपण सगळे तर एकत्रितपणे प्रयत्न करत असतो, पण या मीडियामधले जय महाराष्ट्र चॅनलचे प्रसाद काके संपादक आहेत, एबीपीच्या सरिता कौशिक जे आहेत, त्या मंदिर आणि मीडिया मॅनेजमेंट याच्याविषयी एक परिसंवाद आपण ठेवलेला आहे, त्याच्यासाठी त्या उपस्थित राहणार आहेत. आम्ही प्रयत्न असा केला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केले, याच्यामध्ये जर व्यस्ततेत वेळ मिळाला तर ते निश्चितपणे येतील. कॅबिनेट मंत्री जे आहेत अतुल सावेजी हे या मंदिर परिषदेला उपस्थित राहतील, आणि भरत सेठ गोगावले जे कॅबिनेट मंत्री आहेत, या दोघांनी आम्हाला सकारात्मकता दाखवली. 2 दिवसात त्यांचं आम्हाला कन्फर्मेशन मिळेल, तेही स्वतः, कारण मागच्या वर्षी आम्ही जस्ट महाराष्ट्र मंदिर महासंघाकडनं एक भूमिका घेतली होती आणि मंदिर महासंघाविषयी मागणी केली, एक बैठक झाली नागपूरला, आणि भरत सेठ गोगावले आणि गिरीश महाजन या दोघांना माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कॉर्डिनेशनची जबाबदारी दिलेली होती, आणि त्या शासनाचे प्रतिनिधी येऊन या ठिकाणी शासनाची नेमकी काय भूमिका आहे हा भाग मांडण्याचा प्रयत्न करतील, आणि मंदिराच्या समस्या त्यांच्यासमोर मांडता येतील आपल्याला. या दृष्टिकोनातून त्यांची उपस्थिती लाभू शकते. त्याचबरोबर आपल्या नगर जिल्ह्यातले सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रमोदजी कांबळे याच्यामध्ये उपस्थित असणार आहेत. संदीप सिंह म्हणून मुंबईमधले एक अभ्यासक, मूर्तींच्या संदर्भात प्रचंड काम केलेलं आहे, ते स्वतः उपस्थित असणार आहे. डॉक्टर अमित खडानी ज्यांनी सिद्धिविनायक मंदिरातला भ्रष्टाचार बाहेर काढला, ते स्वतः उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर या मंदिर परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रामधून 1000हून अधिक मंदिरांचे पुरोहित, पुजारी, विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. 4 प्रकारचे मंडळी उपस्थित राहणार आहेत. मंदिर विश्वस्त, मंदिरात कार्य करणारे पुजारी पुरोहित असतील, त्याचबरोबर मंदिर क्षेत्रात कार्य करणारे काही ऍडव्होकेट्स असतील, मंदिर क्षेत्रात कार्य करणारे काही मंडळी असतील, अशा सगळ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. आज या मंदिर परिषदेला महाराष्ट्रातली जी सगळी ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधी येणार आहेत. अष्टविनायकाचे 8ही प्रतिनिधी या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातली प्रसिद्ध संत समाधी मंदिर आहेत, जसं देहूचं आपलं संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, आळंदीचं मंदिर आहे, मुक्ताई संस्थान आहे, चांगदेव महाराज संस्थान आहे, नामदेव महाराज संस्थान आहे, या सगळ्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर शक्तीपीठ जी आहे, सप्तशृंगी देवस्थान आहे, माहूरगडची देवी आहे, चतुशृंगी पुण्यातली आहे, एकविरा माता कार्लेच्या आहे, या सगळ्या देवस्थानांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात सगळ्यांचा एक उत्साह, काही प्रसिद्ध मंदिर जसं मुंबईचं बाबुलनाथ मंदिर आहे, मुंबादेवीचं मंदिर आहे, महालक्ष्मी देवस्थान आहे, अशा मंदिरांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 2 दिवसांच्या मंदिर परिषदेमध्ये विषय कुठले चर्चेले जातील, मग व्हीआयपी पैसे दर्शनाचा भाग, पैसे देऊन व्हीआयपी दर्शन असावं का नसावं, मंदिरांना भक्तांना मंदिराशी कसं जोडलं पाहिजे, सरकारीकरणाचा मुद्दा, भूमी बळकावण्याचा मुद्दा, या सगळ्या विषयांवर याच्यामध्ये चर्चा होणार आहे. परिसंवाद, मार्गदर्शन, त्याचबरोबर लीगल सेल या ठिकाणी जो आपला मंदिर महासंघाचा आहे, समस्या मंदिरांच्या आणि उत्तर लीगल सेलची, हा एक सत्र त्याच्यामध्ये असणार आहे. की हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टचे काही वकील आहेत या क्षेत्रात कार्य करणारे, जसं अनुपजी जयस्वाल म्हणून एक विदर्भातले प्रचंड अभ्यास याच्यामध्ये काम करतात, ते स्वतः याच्यामध्ये उपस्थित राहणारे. प्रश्न उत्तरांचं सत्र या ठिकाणी राहील. अशा प्रकारे एकंदरीतच ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमाविषयी पुढची माहिती जे आपलं काळाराम येथील सुप्रसिद्ध गुराराम मंदिर आहे नाशिक या ठिकाणचं, त्याचे विश्वस्त विदेशी मोठे आहेत, ते आपल्याला थोडक्यात सांगते. मंदिर महासंघाची ही जी 3य बैठक आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून प्रचंड जागृती आणि कार्यकर्ते आपले काम करत आहेत, निमंत्रण देत आहेत.
म्हणजे प्रत्येक गावामधून जरी तुम्ही म्हटलं की माणसं इथे येणार आहेत, 1000च्या वर मंदिराशी संबंधित लोक इथे येणार आहेत, तरी काही वावगं होणार नाही. आणि एक मेळा आहे, एक संघटन मोठ्या प्रमाणावर उभं राहत आहे. जसं सुनीलजींनी सांगितलं की वेगवेगळे संघटना आहेत, तर मंदिरांची पण संघटना आहे. अनेक अडचणी आहेत, त्या कॉमनली आपण सरकार दरबारी मांडू शकतो. अगदी लोकल एखादी काही इश्यूज असतील त्याच्यामध्ये सुद्धा, इव्हन शिर्डी आहे, शिर्डीमधले सगळे मंदिर एकत्र जर असतील तर डेफिनेटली एखादा जर इश्यू असेल तर सरकार दरबारी त्याची ताबडतोब दखल घेतली जाईल. नाशिक जिल्ह्यामधून मोठमोठे जे संस्थान आहेत, त्र्यंबकचं देवस्थान आहे, निवृत्तीनाथ मंदिराचं देवस्थान आहे, काळाराम आहे, स्वामीनारायण जे देवस्थान आहे त्याचे महंत येणार आहेत, त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे जे महंत आहेत ते मुख्य आहेत ते येणार आहेत, जनार्दन स्वामी जे मंदिर देवस्थान आहे त्यांचे सर्व लोक येणार आहेत. तर तुमचं सहकार्य आम्हाला हवंय, मीडियाचं सहकार्य हवंय, जास्तीत जास्त आम्हाला प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. उत्सुक आहोत की मंदिर महासंघ स्थापनेसाठी आणि त्याचा उद्देश तुम्हाला सर्वांना धनोटे सरांनी सांगितलेला आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की हाच महासंघ स्थापन झालाच पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रत्येक जण प्रयत्न करतो, प्रत्येक जेवढे विश्वस्त आहे प्रत्येक जण प्रयत्न करतो प्रत्येक लेवलला आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे जनजागृती चांगली होते. मंदिरांच्या लोकांमध्ये जेवढे काही सदस्य आहेत त्यांची जनजागृती होत आहे आणि त्या माध्यमातून त्यांना ज्या अडचणी येत आहेत प्रत्येकाला त्या अडचणीचं इथे निरसन होत आहे. हे प्रत्येक जण तुम्हाला आता तिथं उद्या 25, 24, 25 तारखेला तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल. कसे कसे वक्ते असतात, ते कसे कसे मार्गदर्शन करतात ते तुम्हाला उत्तम पद्धतीने तुम्हाला समक्ष बघ. त्यासाठी तुम्ही हजर राहणार तर ते उत्तम होईल. त्यासाठी येणारे जे मोठे मंदिरांचे हे जसं नाशिकचे जेवढे मोठे मंदिर आहेत, कपालेश्वर मंदिर आहे, काळाराम मंदिर आहे, सीता गुफा आहे, तपोवन आहे, तुमचं त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे, प्रत्येक जेवढे मोठे मोठे मंदिर आहेत त्यांच्या विश्वस्तांना आणि त्यांच्या पुजाऱ्यांना आमंत्रित केलेल्या ती येतीलच आणि त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या असतात. प्रत्येक समस्याला उत्तर इथे मिळतं. यासाठी संघटना आहे, त्यासाठी आपण तुमचा सहयोग असेल अपेक्षा आहे ते आपण सहयोग करणार ही तुम्हाला विनंती करतो.